निसर्ग मित्र समिती अंधश्रद्धा निर्मूलन समिती कासारेतर्फे होळी लहान पोळी दान, व्यसनांची होळी इको फ्रेंडली होळी उत्साहात साजरी. गोरगरिबांना पुरणपोळीचे वाटप. कासारे येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती निसर्ग मित्र समिती त्रिमूर्ती मित्र मंडळातर्फे रविवार 24 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता गुरुदत्त मंदिर चौक कासारे येथे होळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. होळी लहान पोळी दान, होळीची पोळी दान करा, व्यसनांची होळी करा, व्यसनांपासून दूर रहा, निरोगी रहा, व्यसनमुक्तीचा संकल्प करा, एक गाव एक होळी, झाडांची कत्तल थांबवा, पर्यावरणाचे रक्षण करा, पाण्याची बचत करा, पर्यावरणपूरक इको फ्रेंडली होळी हे उपक्रम राबवून होळी साजरी करण्यात आली. कासारेचे पोलीस पाटील दीपक काकुस्ते यांच्या शुभ हस्ते होळीचे पूजन करून होळी पेटवण्यात आली. महिलांनी होळीचे पूजन केले. निसर्ग मित्र समिती तालुकाध्यक्ष प्राचार्य BM भामरे यांनी झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, त्यामुळे पाऊस वेळेवर येत नाही, म्हणून झाडांची कत्तल थांबवा, झाडे लावा, झाडे जगवाचे आवाहन आपल्या प्रास्ताविकात केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कासारे शाखाध्यक्ष व निसर्ग समितीचे कार्याध्यक्ष सुरेश पारख यांनी व्यसनाची होळी करण्याचे, होळीमध्ये गुटखा, दारू, नशिले पदार्थ टाकण्याचे व व्यसनांपासून दूर राहण्याचे, तरुणांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेण्याचे आवाहन केले. सुरेश पारख यांच्या आवाहनानुसार युवकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेतला. निसर्ग मित्र समितीचे जिल्हा उपाध्यक्ष व कासारे शाखा उपाध्यक्ष विलास देसले यांनी इको फ्रेंडली साजरी करा व पाण्याची बचत करा, व्यसनमुक्त रहा, निरोगी रहा असे आवाहन केले. शाखा सचिव रत्नमाला देवरे सोनवणे व सुहास सोनवणे, मनोहर भामरे यांनीही महिलांना होळीची पोळी लहान पोळी दान, पुरणपोळी होळीत न टाकता दान करण्याचे आवाहन केले. महिलांना कार्यकर्त्यांचे विचार पटले व पोळी होळीत न टाकता दान केल्या. दान केलेल्या पुरणपोळ्या व नवीन 125 पोळ्या तयार करून त्या गोरगरीब व आदिवासींच्या वस्तीत जाऊन वाटल्या. त्या लोकांना खूपच आनंद झाला. त्यांनी सांगितले की इथेच खरा माणुसकीचा धर्म आहे. त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष सुरेश पारख, सचिव रत्नमाला सोनवणे, उपाध्यक्ष विलास देसले, सुहास सोनवणे, मनोहर भामरे, विनोद सोनवणे, प्रज्ञा सोनवणे, विद्यानंद पाटील, पिनू तरोणे, आबा पवार, निसर्ग मित्र समिती तालुकाध्यक्ष प्राचार्य BM भामरे, कार्याध्यक्ष डॉ. अजय नांद्रे, सचिव चंद्रजित भामरे, CN देसले, मिलिंद नांद्रे, बबलू जयस्वाल, शकुंतला जयस्वाल, मंगला पारख, सुवर्णा देसले, भाऊसाहेब पवार, प्रशांत पवार, किरण चव्हाण, जयप्रकाश सोनवणे, राजेंद्र सोनवणे, उमेश सोनवणे, योगेश सोनवणे, सागर देसले, दादू सावळे, लखन बागुल, भूषण पवार, भूषण गवांदे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम 100% यशस्वी केला. कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच सुवर्णा देसले, माजी सरपंच विशाल देसले, ग्रामपंचायत कासारे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमास अंधश्रद्धा निर्मूलन समिती, निसर्ग मित्र समितीचे कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कासारे यांच्या त्याचबरोबर या ठिकाणी त्रिमूर्ती दत्त मंदिर चौकाच्या ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने यंदाची जी होळी या ठिकाणी साजरी केली जाते आहे, या होळीचं वैशिष्ट्य असं आहे की ही होळी इको फ्रेंडली. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कासाऱ्याचे अध्यक्ष सुरेश पारख आपल्या सर्वांना परिचित असलेले या चळवळीचे कार्यकर्ते विलासदादा देसले, मनोहर भामरे, सुहासभाऊ सोनवणे, त्याचबरोबर जी आबा सोनवणे, याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या सर्व सन्मित्रांच्या मदतीनं या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्या महिला पदाधिकारी आहेत त्या देवरे मॅडम उपस्थित सर्वांच्या या एका मानसिकतेनं ही कासाऱ्यांची दत्त मंदिर चौकातली जी होळी साजरी होते आहे, याचं मुख्य कारण असं की इको फ्रेंडली करत असताना झाडं न तोडता, गोवऱ्या न जाळता, गोवऱ्यांचा आपण पिकोत्पादनासाठी शेतीच्या खतासाठी वापरूया
झाडं संवर्धित केली पाहिजे, कारण दरवर्षीचा उन्हाळा मागच्या वर्षीच्या उन्हाची तीव्रता ओलांडतो आहे हे आपण अनुभवतो आहोत. कारण आपण वृक्षतोड प्रचंड करत असल्या कारणामुळे या गोवऱ्या किंवा शेणी आणि वृक्षांच्या लाकडांऐवजी आपण कचऱ्याची होळी करण्याचा जो संकल्प केलेला आहे, यासाठी आपण सर्व कासाऱ्याच्या या चौकातल्या महिलांनी जी मानसिकता तयार केलेली आहे त्याबद्दल मी सर्व महिला भगिनींचं, आया भगिनींचं आणि इथल्या तिघ चळवळीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी या तिघ चळवळी वतीनं जे आवाहन केलेलं आहे की आपण होळीच्या पूजनाच्या वेळेला यापूर्वी आपण अग्निदेवतेची पूजा म्हणून ते जे नैवेद्याचं पौष्टिक अन्नाचा जो घास किंवा भला मोठा जो काही एका व्यक्तीचं अर्ध पोट भरेल इतकं जे काही आपण तो जो हे नैवेद्याचं ते होळीमध्ये दहन करत होतो, त्याच्याऐवजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आपल्या समोर झोळी पसरून उभे आहेत. त्यांच्या त्या झोळीमध्ये या नैवेद्याचं दान टाकावं ही मी विनंती करतो. तुमचं हे नैवेद्याचं दान गरिबांच्या पोटात जाईल आणि तुम्हाला आशीर्वाद मिळतील ही देखील मी खात्री करतो. अशा या इको फ्रेंडली होळीसाठी आपण सर्वजण उपस्थित झालात. मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि आपण आपल्या गावाचे पोलीस पाटील, आमचे विद्यार्थी मित्र काकुस्ते यांना विनंती करेल की आपण तुमच्या शुभ हस्ते या होळीचं दहन करावं, ती पेटवावी आणि पेटवल्यानंतर आपण या ठिकाणी त्या ताटांचं आरती करूया. भलेच तुम्ही बाकीचे जे काही उर्वरित सोपस्कार असतील तेही आपण